मी सोनाली किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा नवीन रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे मूगडाळ कचोरीची। एकदम हलवाई स्टाईल मूगडाळ कचोरी जी तुम्ही बाहेर खाता सेम तशाच प्रकारची कचोरी घरात रेडी होते। तुम्ही बघू शकता वरचं आवरण आणि आतला मसाला एकदम बाहेरच्या सारखा बनून तयार होतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून पूर्ण रेसिपी तुम्हाला व्यवस्थित समजेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये 2 कप भरून मैदा घेतलेला आहे। इथे मैदा चाळून घ्यायचा आहे। आपण आता इथे 1 चमचा भरून ओवा हातावरती चुरगाळून घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय। आता आपण त्यामध्ये 4 चमचे भरून तूप घालणार आहोत। इथे तुम्ही तुपाऐवजी तेल पण वापरू शकता, पण तुपामुळे जास्त कचोरी क्रिस्पी तयार होते आणि त्याची टेस्ट ही मस्त लागते। त्यामुळे शक्यतो इथे तूपच वापरावे। आता आपण याला व्यवस्थित तूप चोळून घ्यायचं आहे। मैद्याला व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचंय। ही प्रोसेस एकदम महत्त्वाची आहे, तरच आपली कचोरीचं आवरण व्यवस्थित तयार होतं। आता इथे माझं तूप चोळून झालेलं आहे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता मूठ बांधल्यानंतर मूठ तयार होते, त्यामुळे तूप व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। आता आपण याला पाणी घालून पीठ मळून घेऊया। आपल्याला पीठ एकदम घट्ट किंवा अगदी सैल पण मळायचं नाही। पीठ आपल्याला नॉर्मल एकदम मऊ असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही आता इथे बघू शकता पीठ मी कसं मळून घेतलेलं आहे। खूप जास्त घट्ट किंवा अगदी सैल पण पीठ मळून घेतलेलं नाही, मीडियम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता याला वरती थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा आपण थोडंसं मळून घेणार आहोत आणि आपण याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आता यावरती थोडंसं पुन्हा एकदा तेलाचा हात लावून याला आपण झाकून ठेवणार आहोत। 20 मिनिटं आपण याला झाकून ठेवणार आहोत। आता आपण तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया। इथे मी 2 तास 1 कप मुगाची डाळ भिजू घालून ठेवली होती। मस्त मुगाची डाळ भिजलेली आहे। आता आपण मसाला बघूया। इथे मी 1 चमचा मिरची पावडर, धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, अद्रक पावडर अर्धा चमचा, आमचूर 1 चमचा, बडीशोप, जिरं आणि धना पावडर आणि हिंग 1 चमचा घेतलेला आहे आणि इथे अर्धा कप भरून बेसन घेतलेलं आहे। आता आपण मुगाची डाळ वाटून घेऊया। इथे आपण थोडी करून डाळ आपण वाटून घेणार आहोत। आपल्याला एकदम त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची नाही, आपल्याला ती थोडीशी अर्धवट अशी बारीक करून घ्यायची आहे। आता सगळी डाळ माझी दळून झालेली आहे। तुम्ही बघू शकता मी याची एकदम पेस्ट करून घेतलेली नाही, थोडीशी अर्धवट अशी बारीक करून घेतलेली आहे। आता आपण मसाला तयार करून घेऊया। इथे पॅन गरम झालाय, त्यामध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्ये जिरे घालायचे आहे 1 चमचा। जिरे तडतडले की थोडेसे परतवून घ्यायचे। मग यामध्ये बडीशोप घालायचे आहे 1 चमचा भरून, ही व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये धण्याचं कूट घालून घ्यायचंय आणि लगेच यामध्ये धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, अद्रक पावडर, हिंग आणि आमचूर पावडर घालून आणि बेसन घालून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। आपल्याला कमी गॅसवरती ही सगळी प्रोसेस करायची आहे। कमी गॅसवरती आपल्याला बेसन व्यवस्थित त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आणि बेसनाचा व्यवस्थित आपल्याला भाजलेला वास येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला। आता यामध्ये 1 चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे। आता बघू शकता बेसनचा कलर पण चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण मूग डाळ घालून घेणार आहोत, जी आपण मगाशी वाटून घेतली होती आणि आता ती पण आपल्याला कमी गॅसवरती परतवून घ्यायची आहे। मसाला इथे बघू शकता मस्त रेडी झालेला आहे।
मसाला एकदम ओलसर किंवा अगदी कोरडा पण करून घ्यायचा नाही, मीडियम आपल्याला एक गोळा तयार होईल एवढा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपण थंड करून घेऊया. आता आपलं पीठ पण व्यवस्थित भिजलेलं आहे. आता आपण याच्या कचोऱ्या तयार करून घेऊया. पीठ इथे थोडंसं मळून घ्यायचंय, म्हणजे थोडं मऊ करून घ्यायचं आहे. आता याचा आपण एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची पारी लाटून घ्यायची आहे. ती थोडीशी आपल्याला पारी लाटून त्यामध्ये मसाला भरायचा आहे. पारी लाटल्यामुळे आपल्याला व्यवस्थित मसाला भरून घेता येतो आणि त्या मसाल्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. मोकळा मसाला भरायचा नाही, कारण त्याचं तोंड आपल्याला त्याचं व्यवस्थित बंद करता येत नाही. त्यामुळे आपल्याला मसाल्याचा गोळा तयार केल्यामुळे त्याचं व्यवस्थित तोंड बंद करता येतं आणि मसाला इकडे इकडे चिटकत नाही. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने त्याचं तोंड बंद केलेलं आहे. आणि फक्त आपल्याला थोडंसं अलगद आता त्याला लाटून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हलक्या हातानेच आपल्याला कचोरी लाटून घ्यायची आहे. आणि आपली कचोरी तयार आहे. आता मी पुन्हा एकदा दाखवते. पुन्हा आपल्याला एक पारी लाटून त्यामध्ये मसाल्याचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने त्याला आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं आहे. आणि जे गोळा करून एक्स्ट्राचं जे पीठ येतं ते आपण तोडून घेणार आहोत आणि तिथेच आपल्याला तोंड बंद करून त्याला अलगद हाताने कचोरी लाटून घ्यायची आहे. खूप पातळ लाटायची नाही, मीडियम आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे सगळ्या कचोऱ्या माझ्या तयार आहेत. आता आपण तळून घेऊया. आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. इथे खूप जास्त कडक तेल गरम करून घ्यायचं नाही, कारण जास्त कडक तेल गरम केलं की लगेच आपली कचोरीचा कलर चेंज होतो आणि ते क्रिस्पी बनत नाही. आता आपल्याला इथे कढईत आपल्या जेवढ्या मापात बसतील तेवढ्याच कचोऱ्या इथे सोडायच्या आहे. तुम्ही बघू शकता आता हळूहळू आपली कचोरी वरती यायला लागली आहे. जोपर्यंत कचोरी आपली वरती येत नाही तोपर्यंत त्याला उलटं करायचं नाही. आता आपण याला उलटं करून घेऊया आणि खालच्या साईडने पण आता आपण व्यवस्थित त्याला तळून घेऊया. मीडियम लो वरतीच आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे, कारण फुल गॅसवरती क्रिस्पी होत नाही. आता तुम्ही बघू शकता कचोरीचा कलर चेंज झालेला आहे. एकदम गोल्डन ब्राऊन आपल्या कचोऱ्या तयार आहेत आणि एकदम मस्त टम अशा फुगलेल्या पण आहेत. तर माझी कचोरी इथे तळून रेडी आहेत. आता आपण त्या काढून घेऊया. इथे मी टिश्यूवरती कचोरी काढून घेत आहे आणि बाकीच्या पण मी कचोरी तयार करून घेणार आहे. माझ्या सगळ्या कचोऱ्या तयार आहेत. तुम्ही बघू शकता अगदी बाहेरून आपण विकत आणतो तशाच प्रकारच्या कचोरी घरात तयार होतात. अगदी टम फुगणाऱ्या आणि आवरण आणि मसाला देखील एकदम तशाच प्रकारचा तयार होतो. रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. जर आवडली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपींसाठी नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग भेटूया. धन्यवाद.